रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी म्हणण्याचा उद्देश की आज आहे आपल्याकडे सत्याची सांगता. तर आम्ही सर्वजण निघालो होतो काकड आरतीसाठी आणि आजचा योगायोग पण किती छान जमून आला होता ना, की शिवजयंती होती, आपल्याकडे आज अक्षय तृतीया होती आणि आज सत्याची सांगता पण होणार होती. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही ते कशा प्रकारे साजरं केलेलं आहे. तर काकड आरती झाल्यानंतर आपली वारकरी मंडळी एक छोटीशी दिंडी काढतात आणि ती दिंडी आपल्या शिवपुतळ्याच्या भोवती प्रदक्षिणा घालते. गावातली तरुण मंडळी जी शिवज्योत घेऊन गेलेली असतात तिथून ती शिवज्योत आणली जाते आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर त्याचं पूजन केलं जातं. त्याचबरोबर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित केला जातो. काही लोक पोवाडे गातात, कोणी महाराजांचा इतिहास सांगतो, कोणी महाराजांची घोषणा देतं आणि फक्त एकच नाद घुमतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि अशा प्रकारे आपण शिवजयंती साजरी करतो. आपण किती नशीबवान आहोत की आपण शिवाजी महाराज यांच्यासारख्या पावन भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि त्याच महाराजांमुळे आज आपण एवढे सुखरूप आहोत. राजे, तुमच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी. ज्यांनी प्रत्येक परिस्थितीला हरवून स्वराज्य निर्माण करून दाखवलं, त्यांना मानाचा मुजरा. त्यांच्या कृतीतून त्यांनी हेही सिद्ध केलं की माणसाच्या कोणत्याच जिद्दीला मर्यादा नसतात. अशा प्रकारे आम्ही महाराजांची मनोभावे पूजा केली. नंतर माऊलींची आरती झाली. शिवाजी महाराजांचा पुतळा हे आपल्या गावचं वैशिष्ट्य आहे. 1968 साली हे स्थापित झालेले आणि तेव्हापासून गावातल्या प्रत्येकाची सुरुवात ही महाराजांपासून होते. महाराजांचा पुतळा हा फक्त स्मारक किंवा पुतळा नाही, तर तो पूर्ण गावाचा एक अभिमान आहे आणि महाराजांचे विचार हे गावातल्या प्रत्येकाच्या कृतीतून दिसून येतात. जवळपास 30 किलोमीटर अंतरावरील लोक आपल्याकडे शिवज्योत घेऊन येतात, त्याची पूजा केली जाते. मग नंतर ते लोक आपल्या मूळ ठिकाणी जाऊन मग ती शिवज्योत तिथे लावली जाते आणि ही परंपरा गेली बरीच वर्ष चालू आहे. यामध्ये कोणती जात पात धर्म असा कोणताच भेदभाव केला जात नाही आणि महाराजांनी पण तो भेदभाव कधीच केला नव्हता. महाराजांसाठी पण सर्व धर्म एक समान होते आणि आताही हे लोक सगळं तेच फॉलो करते. तर आम्ही लागलेलो तयारीला दिंडीच्या, कारण आता थोड्याच वेळ दिंडी निघणार होती. मग मी रांगोळी काढायला घेतलेली आणि तुषारकडे काम दिलं होतं ज्यूस बनवायचं. आमच्याकडे दरवर्षी ज्यूस बनवला जातो. एप्रिल मे मध्ये कार्यक्रम असल्यामुळे गरमी खूप असते आणि मग आम्ही थंड पेयची सोय करतो. यावेळी आम्ही बनवलं होतं कच्च्या कैरीचा ज्यूस आणि मला असं वाटतंय तो टेस्ट करता करता तुषारने 2-3 ग्लास तर कधीच गडप केले होते. मध्येच शर्वीची लुडबुड झाली होती. नंतर आम्ही आमची स्वतःची तयारी केली आणि मग दिंडी थोड्याच वेळात खाली येणार होती. मग तुषारकडे आणि त्याच्या टीमकडे काम दिलं होतं ज्यूस द्यायचं. त्यांनी चोख पार पाडलेलं. मी आणि आई औक्षण करण्यासाठी थांबलो होतो, कारण जे वारकरी मंडळी येतात, जे चोपदार येतात, त्यांना ओवाळलं जातं. टाळ्यांचा गजर, मृदुंगाचा गजर असो किंवा आपल्या हरिनामाचा गजर असो, मन प्रसन्न करून टाकतो. बघता बघता आमच्या 8 ते 10 दिवस असे संपले. काकड आरती, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन यामध्ये कधी दिवस संपले कळलेच नाही. गावातला प्रत्येक जण सप्ताह म्हणजे एक सण म्हणूनच साजरा करतो. सगळे लोक एकत्र येतात, हसतात, बोलतात, आनंदाने मजा करतात आणि ह्याच्यापेक्षा अजून दुसरं सुख कोणतंच नाहीये. थंड पेय दिल्यामुळे बरेच लोक सुखावले होते आणि आता दिंडी परत एकदा चालू होणार होती. आपण दिंडीची आरती वगैरे केली, पूजा केली. तोपर्यंत आईंनी आणि मी महिलांना हळदी कुंकू दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घातला, तिथे हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि दिंडी पुन्हा चालू झाली. छोट्यात छोट मूल सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा इतका आनंद घेत होतं. शार्वीला पण ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप छान वाटत होतं. पारायण सोहळा करण्यामागचा उद्देश सर्वांमध्ये एकोपा टिकून राहावा, संतांच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी आणि भक्तीचा प्रसार व्हावा म्हणून केला जातो आणि हे सर्व काही आपल्याला इथे दिसून येते. माऊलींच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर आम्ही पूजा केली आणि ती पालखी आम्ही वाजत गाजत कुलदेवताच्या मंदिरापर्यंत घेऊन जातो. तर अशा प्रकारे पालखीचे स्वागत हे प्रत्येकाच्या घरोघरी केले जाते. त्यानंतर आम्ही पोहोचलो गावाच्या वेशीवरती, जिथे एक रिंगण केलं जातं. त्या रिंगणामध्ये सर्व महिला पुरुष फुगड्या खेळतात, नाचतात. ज्ञानोबा माऊलीच्या घोषामध्ये सर्वजण दंगून जातात. दिंडी बरोबरच आम्ही कुलदेवताचं पण दर्शन घेतो. तिथे भले मोठे रिंगण केले जाते आणि तिथे आम्ही नाचत गाजत हरिनामाचा गजर करतो. असा होता आमचा 7 दिवसांचा सप्ताह, जो आम्ही पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला आहे. ज्ञानोबा माऊलीच्या घोषामध्ये, टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये कधी 8 दिवस गेले समजलं पण नाही. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जाता जाता कॉमेंट बॉक्स मध्ये जय शिवराय लिहा. तोपर्यंत थँक्यू, बाय.